आणि आता आपण बघणार आहोत सविस्तर बातमीपत्र। बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांची भेट झाली। युनूस सरकार भारत विरोधी कुरघोडी करत असतानाच मोदींची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। मोहम्मद युनूस यांनी चीनसाठी समुद्रमार्गे व्यापाराचा मार्ग खुला केला, मात्र व्यापाराच्या आडून चीन आपल्या कुरापती सुरूच ठेवणार हे स्पष्ट आहे आणि याच कारवायांना आवरण्याचा अप्रत्यक्ष इशारा मोदींनी दिलाय। बघूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। निमित्त होतं थायलंडमधल्या बिमस्टेक शिखर परिषदेचं। मोदींच्या एका बाजूला नेपाळचे पंतप्रधान केपी ओली आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेशचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस। मोहम्मद युनूस यांनी चीनच्या साथीनं भारत विरोधी कुरघोडी सुरू केल्यानंतर मोदींसोबत ही पहिलीच भेट। मात्र पहिल्याच भेटीत मोदींनी बांगलादेशला जपून पावलं टाकण्याचा सल्ला दिलाय। मोहम्मद युनूस यांनी चीनसाठी बांगलादेशचे दरवाजे खुले केले। चीनने समुद्रमार्गे बांगलादेशात व्यापार विस्तार करावा असं खुलं आमंत्रण युनूस यांनी दिलं। पण हा व्यापारी करार करताना युनूस यांनी भारतालाही डिवचलाय। बांगलादेश हाच गार्डियन ऑफ दी सी असल्याचा दावा युनूस यांनी केला। युनूस एवढ्यावरच थांबले नाही, तर भारताच्या ईशान्येकडील 7 राज्यांची सुरक्षा बांगलादेशवरच अवलंबून असल्याचा दावा त्यांनी केला। यामुळे ईशान्येकडील राज्यांना जोडणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉरला धोका निर्माण होईल असे संकेत युनूस यांनी दिले। चीनच्या साथीनं भारताला अडचणीत आणण्याचं स्वप्न पाहणारे युनूस नेमके थायलंड दौऱ्यात मोदींना भेटले। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चासत्र झालं आणि या चर्चासत्रात मोदींनी युनूस यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला। The Prime Minister also met today with Professor Mohammad Yunus, the Chief Advisor of the interim government of Bangladesh. Prime Minister reiterated India's support for a democratic, stable, peaceful, progressive and inclusive Bangladesh. He underlined that India believed in a people-centric approach to the relationship and highlighted the cooperation between the two countries over a long period of time that has delivered tangible benefits to people in both countries. And in this spirit, he once again underlined to Professor Yunus India's desire to forge a positive and constructive relationship with Bangladesh based on a spirit of pragmatism. 2024च्या ऑगस्ट महिन्यात बांगलादेशातलं शेख हसीना यांचं सरकार उलथवून लावलं गेलं। विद्यार्थी आंदोलनाचा आक्रोश पाहता हसीना यांनी भारतात आश्रय घेतला। त्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचारांची मालिका सुरू झाली। या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली आहे। मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तान आणि चीनशी जवळीक वाढवली आहे। हिंद महासागरामध्ये बांगलादेशचं भूराजनैतिक स्थान, मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळामध्ये इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंट्स, त्याचबरोबर चायनाचा वाढणारा प्रभाव आणि मागच्या काही काळामध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर वाढणारे अत्याचार, या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं मोहम्मद युनूस आणि नरेंद्र मोदी यांची बैठक अत्यंत महत्वाची ठरते। मुळातच भारताला क्वाडच्या अनुषंगानं, त्याचबरोबर एकूणच आंतरराष्ट्रीय पटलावर जर सुपर पॉवर म्हणून राईज व्हायचं असेल तर त्या अनुषंगानं भारताच्या सभोवतालच्या राष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात बांगलादेशवर आपला प्रभाव हा मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि मागच्या काही काळातल्या घटना पाहता त्यामध्ये कुठेतरी जो सैलपणा आलेला आहे तोच मजबूत करण्यासाठी ही भेट अत्यंत महत्वाची ठरते। एकूणच भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, आणि एवढंच नाही तर भारत आणि बांगलादेश यांच्यातला व्यापार अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आणि एक प्रकारे चायना जो बांगलादेशमध्ये आपलं प्रस्थान आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय ते कुठेतरी जे आहे बाजूला लोटण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्वाची ठरते। सद्यस्थितीत बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचं अंतरिम सरकारही धोक्यात आहे। बांगलादेशात पुन्हा एकदा सरकार विरोधात असंतोषाची लाट धुमसते। अंतरिम सरकार आणि सैन्याचे लष्कर प्रमुख यांच्यात सुप्त संघर्ष पेटल्याची चर्चा आहे। त्यामुळे सरकार वाचवण्यासाठी मोहम्मद युनूस यांनी चीनकडे धाव घेतली। चीननेही बांगलादेशचा सागरी मार्ग खुला करण्याच्या बदल्यात युनूस सरकारला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं। या पार्श्वभूमीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहम्मद युनूस यांची भेट महत्त्वाची मानली जाते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.